इंद्रनील 2 शेर इंद्रनील असते, 1 शेर भरडा असतो हा आणि सरकी एक असते. बर सरकी एक असं 1 किलोच्या मापात टाकतो आपण. आता हा सरकीचा विषय तुम्ही करता म्हणजे हा सरकी बरं का कसं असतं, सरकीने फॅट बी चांगली लागते, हा क्वालिटी चांगली, गाय दूध देते ते. बर असं काय कोण म्हणतं सरकीने दूध देत नाही, हा ते दूध देतात गाय सरकी. बर बर चांगल्या क्वालिटी सरकी आणायची. बर बर हलकी हिरवी सरकी चांगली क्वालिटीची आणायची, हलकी सरकी आणायची नाही, बर बर चांगली. आता आपण गायींच्या गाभण काळाचा विचार करू तर गाय वेल्यापासून किती दिवसात गाभण राहते आपल्याकडे? गाय वेल्यापासून आपली महिन्या 1.5 महिन्यात माजायचे, पण आम्ही एक 3 मास जिरावतो गायींचं. बर मग 1 महिना 2 महिने 2 अडीच 3 महिने तिसऱ्या महिन्यात चालू झाला की लावून काढतो गाय. आणि आपल्या गायतले कसं उलटत नाही, ते पहिले एकाच क्रॉसवर राहते ते. बर म्हणजे कारण तब्येत चांगली असल्यामुळे. तब्येत बी चांगली आणि त्याला जी आपण मिनरल मिक्सचर पावडर ही करतो का नाही, म्हणजे पूर्ण त्याचं ते समजा त्याच्या शरीरात जी काय कमतरता आहे समजा भरून निघते, त्या बरं. ॲग्रीमेंट पावडर समजा भरून निघतं गाय जे असेल त्याच्यामुळे काय म्हणजे अडचण येत नाही. नाहीतर ती काय जण त्याला चालत नाहीत, मग ती गाय गाभण राहत नाही आणि ह्याची बाजारात लाखाची गाय असली 12,000 20,000 विकून यायचं. तसं नाही, आम्ही विकत नाही गाय. ती बरोबर गाय गाभण ठेवणार काय ठेवत नाही, विकतच. बरोबर म्हणजे की तिच्या आरोग्यावरती किंवा तिच्या प्रकृतीवरती जर आपण खर्च केला तर ती नक्कीच त्यात तिच्या तुलनेत पैसे पैसे देते. पण जर आपण चांगली गाय आणली आणि तिचं नियोजन नीट नाही केलं तर मग ते आपल्याला मी लाखाचं एक गाय टिंबुर्णी आणली, ती टिंबुर्णीमधून मित्राच्यात आणली ती. बर 45,000 आणली ती कालवड. बर आणताना मला इथं घरपोच 45,000 झाली. बर ती 4 कालवडी झाली. अच्छा तर समजा लाखातून चालते, ते लाखातून मोहर चालते ते बर विकायला ते. बर आणि प्युअर भुंडी आहेत, जलमताना त्याला शिंग जाळली नाही ते, प्युअर भुंडी आहेत. बर क्रॉस तसं टाकले त्यांना, भारीतलं क्रॉस टाकले. आता हे सिमेंटचा उल्लेख येतोय आपला की बाबा इम्पोर्टेड सिमेंट भरता का साधे एचएफ बी असतात आणि इम्पोर्टर समजा आपल्याला जर्मनी म्हटलं जर्मनी, आफ्रिकन म्हटलं आफ्रिकन बी टाकता येतात. बर चांगल्या गायला जे गाय उलटत नाहीत, एका ह्याच्यावर असतात खात्रीचे गाय आहेत त्याच गायींना करतो आम्ही. असं म्हणजे सगळ्या गायांना नाही करत. आता मध्ये जर्मनी मधल्या 2 कालवडी विकल्या बघा आपण, 6 महिन्याच्या कालवडी त्या 6 महिन्यात माझा वालते ते, एक माज जिरावला होता बाजारात. म्हणजे 6 महिन्यात माझ्यावरती 6 महिन्याच्या बाजारात. बर 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 मग आता मला सांगा की याचं नियोजन कसं असतं, गायीच्या धारा नियोजन? धारा सकाळी पाठी 4ला उठतो आम्ही. बर शेण बिन समजा उचलून समजा स्वच्छता, मग ह्याला पेंट व्हायची, पेंट बिन समजे खाद्य खात्यात, मग धारा काढतो आम्ही. धारा 5 साडेपाचला धाराला सुरुवात करतो, मशीनने काढतो. पहिला हाताने काढतो, आता मशीन आणले कारण हाताने लयच टायमिंग लागतो, लयच उशीर लागायचा. पाऊस असल्यामुळे लयच उशीर लागतो, टायमिंग होतो दुधाला, समजा गोष्टी अडचणी. मग मशीन आणला तर मशीनने काढतो धारा. सकाळी धारा काढल्या की मग वैरण टाकायची. वैरण टाकली एकदाच वैरण टाकायची, एक टप एकदाच, एक म्हणजे काय माप असेल त्या मापात टाकायचे, आपल्या टपाच्या मापात. गायचा कोटा बघून ह्या गायला जास्त वैरण लागते, ती गाय मोठी आहे त्या बारकी आहे त्या मापात, त्या मापात वैरण टाकायची जे त्याला. आणि मग वैरण ही खाऊन झाले 9-10 वाजता की मग पाणी पाजायचे, इकडे बांधायचे. परत सावलीला झाडाखाली न्यायच्या बांधायच्या. त्याला काय तिथं खुट्या नाहीत काय नाही, आपण शेळ्या बांधल्या दावणीला बांधतो आम्ही अशी. तिथं खुट्या नाही, नुसते दावणीला बांधून न्यायचे. आता एका गायला किती चारा दिवसभरात लागतो? एका गायला एका टायमिंगला आम्ही 18 ते 19 किलो चारा टाकतो. बर म्हणजे धार काढल्यानंतर? धार काढल्यानंतर परत टाकत नाही, एकच टायमिंग. परत मग आता सकाळी टाकला का नाही, सकाळी 7, 7:30, 8, 9 वाजता चारा पडतो. ती चारा खाल्लाय तसं आता बघा थोडं एक अर्ध्या तापासून तसं लाईट आली, वैरण ताजी कुटायची, ताजा चारा टाकतो आम्ही. असा म्हणजे ही टाकत नाही, कुठून ठेवत नाही किंवा काय ठेवत नाही. म्हणजे मुरगासाचा पण विषय नाही मुरगास, कारण भांडवलच नाही आपल्या विषयी. आता नवीन 3 वर्ष आता 3रं चालू धंद्यात. म्हणजे आपल्याकडे म्हणजे भांडवलच नव्हतं, म्हणजे लय जिरवत न झालेलं आहे समजा गोष्टी. खरंय. मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. आता एवढं शून्यातनं केलं आणि एवढं चांगलं आज तुम्ही उभा केले, तर गोट्यांना याची खंत नाही तुम्हाला? या झाडांनी सगळे झाड पाहिजे, झाडाशिवाय काय नाही. बरोबर, म्हणजे नॅचरली सावलीमध्ये आरोग्य चांगलं राहते असं मत आहे का? हो, सावलीमुळे आरोग्य चांगलं राहतं. एकदम उन्हाळ्यात बघा गाय अशा बसले तर उठत नाही, सावली खाली एकदम सुम गाय अशा रवताला पडते. आणि तुम्ही जर गोटा मारला समजा, गोट्यात बांधले तर वरून पत्रा गरम होणार, खाली कोबा असतो, धग असते, साईडून झळे असते, त्या त्रास होतो. ह्याला ही कसं असतं, ही एकदम ह्याला सुचत नाही, गरमी सुचत नाही अजिबात. बरोबर. ही थंडी पाऊस
ही असल्या किती गोष्टी पण ह्याला ऊन सोसत नाहीच. बरोबर. हा. म्हणजे की पाऊस एक वेळ जास्त तो पण चालेल, हो. थंडी पण चालेल, परंतु उन्हाळा जास्त चालत नाही. नाही. आणि ही जर नॅचरली सावली असेल तर मग आरोग्य चांगलं राहते. आरोग्य चांगलं राहतं. बरोबर. पावसाळ्यात हायशा गाय असते ते काहीच नाही ना, हायशात काही नसतं त्यांना काहीच, म्हणजे असं ना फक्त चारा भिजून द्यायचं नाही एवढं नियोजन असतं. चारा भिजून द्यायचं नाही. चारा आम्ही काय करतो, त्यात कागद टाकतो, चारा झाकून ठेवतो आणि जी कुटी केलेला चारा आहे ती बी झाकून ठेवतो. बर. हा, असा चारा भिजलेला चारा खात नाही. तुम्ही भिजलेला चारा घाल तर खाणार नाही, जनावर नाश करणार आहे. बरोबर. समजा नियोजन ठेवावं लागतं, समजा गोष्टी नियोजन ठेवावं लागतं. चारा भिजून द्यायचा नाही टायमिंगला. समजा जिथले जिथं झाकून, आता समजा आबाळ आले, पाऊस यायला लागला लगेच ती झाकून ठेवायचं असं. म्हणजे की ओला चारा आहे परंतु तो भिजू द्यायचा, भिजून द्यायचं नाही. पण पाऊस कंटिन्यू असेल तर मग कसं करताय? थोडाफार उघडतो, एवढं तेवढं उघडी पडतेच ना. म्हणजे कंटिन्यू थोडाफार एखाद दिवशी समजा आज पाऊस कंटिन्यू लागलाय सकाळपासून, एवढं तेवढं मग तसं टाकलं तर खाते ते, भुकेच्या तावात गाबा गाबा खाते. त्यांना त्यांची माहितीच झाली त्यांना. पण ज्यावेळेस उघडी येते त्यावेळेस तिला जास्त टाकायचा. हा, टाकायचा. जर थोडं उघडी पाहिले मग कुंड्यातलं पाणी काढायचं, मग चारा टाकायचा. बरं. पण असं हे नाही टाकायचं. कुंड्याची सिस्टीम केली हे का वाटलं तुम्हाला करावं? म्हणजे आता हे कसं, आपल्याकडे भांडवल नव्हतं. गव्हाण बांधायची किंवा गोटा बांधा ह्या गोष्टी आपल्याकडे नव्हत्याच. म्हणजे काहीच नव्हतं या गोष्टी. बरोबर. म्हणजे कुंड्या आणल्या म्हणजे रखंटप विषय. हा, म्हणजे मग हे आपलं आता कसं हे केलं. मग आता मस्त वाटतंय गव्हाण करावी, गोटा करावा. पण कसं आहे माहिती, ह्यांनालाही बघावं लागतं, ह्यांचं बी समजा चारा पाणी. म्हणजे ज्या स्ट्रक्चर वरती खर्च करण्यापेक्षा यांच्या पशुखाद्य असेल किंवा बाकीच्या गोष्टीवरती खर्च केला तर त्या गाय चांगल्या राहतात आपलं. बर. आता पाण्याचं नियोजन कसं असतं दिवसभराचं? पाणी 2 टाइम पाणी पितात. बर. समजा एखादी जर नाही पिली तर मग तिला ती दावायची. पण 2 टायमिंग त्यांना जी सवय झालेली आहे ना, इथं टाक्यात सोडून नेली नाही. टाक्यात रोजची रोज पाणी आमच्या शिळ नसतं. रोजची रोज पाणी, ताजं पाणी भरतो आम्ही. बोर आहे पाठीमागं. मग ते रोजची रोज ताजं पाणी असं शिळ 3-3, 4-4 दिवसात एकदा भरले असले पाणी नाही. कारण ती बी लय महत्वाचं. पाणी गायांना प्यायला ही एकदम स्वच्छ पाणी, एकदम पाणी पितात गायांना. रोज पाणी हा घटक महत्वाचा आहे. कारण काय ठिकाणी पाणी टाक्या साफ करत नाही ती, काय करत नाही ती, त्यात किडे जंतू भरपूर असते. किंवा एखादी गाय आजारी असेल तर तिच्या लाळे वाटे म्हणजे भरपूर अशा गोष्टी. पण आम्ही यात काय डायरेक्ट रोज टाके हापासले जाते, रोज पाईप टाकले जातो. तासभर तरी पाणी टाक्यात बाहेर काढत नाही, समजा खाली जातो. बर. स्वच्छ पाणी एकदम. बर. आता मला उष्टी एक कुठलीच गाय एकामेकाच पाणी पिणार नाही. ते म्हणजे एवढे म्हणजे सवय लागलेली उष्टी पाणी पित नाही एकामेकाच. बर. म्हणजे टाकीमध्ये रोजचं स्वच्छ पाणी. स्वच्छ पाणी. बर. आता बापूजी मला सांगा, या गाय किती लिटर दूध देतात? आता ही 20 लिटर चालते. बर. ही बी 20 लिटर चालत होती, पण हिचा एक सड गेला दुसऱ्या येताना. बर. म्हणजे आपण आणताना त्या मालकाच्या तर सड गेलता त्यांच्यात. पण 20 लिटर चालते. आता ही 16 लिटर चालते. बर. 3 सडातून 16 लिटर चालते. बर. ही गाय. ती गाय 13 लिटर चालते त्या खाली 3 नंबरची. ती बी 15-16 चालते. आणि त्या कालवडी जायच्या, त्या कालवडी आदत असताना खाल्ल्या कालवडी त्या 4 आहेत ना, आदत असताना 11-12 चालली. आता दात लावले ते, दुसऱ्यांदा दात लावले ते गाभण येते. आता त्या 7वी-8वीत आहेत त्या. बर. म्हणजे एक त्यांचं वय कमी, त्यांचं लय वय कमी आहे. फक्त तुमच्या सांभाळण्याच्या पद्धतीमुळे त्या ताकदवान राहिल्या. आणि सांभाळण्या म्हणजे कसं माहितीये का, कालवडींची बरं का, कालवड आम्ही झाली का नाही, कालवडीला आम्ही कम्प्लीट 7 लिटर दूध बसतो. म्हणजे दिवसात सकाळचं 3.5, सकाळ 3.5, 7 लिटर दूध असतं. दूध होय का नाही, कमसे कम 3 महिने दूध बसतो बघा. चांगली खायला पेंड ही लागली का नाही, मग दूध कमी करतो. 4 महिने दूध कम्प्लीट बसतो बघा, मग परत बंद करून टाकतो. त्याच्यामुळे कालवडी आपल्या 6व्या-7व्या महिन्यात माजावी येते. 6व्या-7व्या महिन्यात. आता त्या खाली कालवडी येते बघा, तुम्हाला सांगतो, त्या कालवडी एक 16 महिन्याची कालवड आहे आणि ही तर 15 महिन्याची कालवड आहे. ह्याच गायची कालवड. बर. म्हणजे की वय कमी असलं तरी ते नाही, फक्त तुमचं जर हाताळणी आणि हाताळणी त्या विषय असा होतो बघा. गायांसंग मिडरमिचर पावडर बी खातात त्या. जी गायांना आपण मिडरमिचर ॲग्रीमेंट पावडर चालतो का नाही, ती पावडर खातात. त्यांना ती रोज खुराक. आणि जी त्यांचं जी खुराक आहे, गव्हाचं पीठ आणि इंद्रनील पीठ, हे तोडतच नाही, बंदच करत नाही. ती कम्प्लीट चालू. ते अजिबात नंतर ज्यावेळेस आपण गाय आटवतो त्याच्यानंतर ज्यावेळेस पिल्लू देते गाय, म्हणजे वेते, मधल्या काळातलं कसं असतं शेड्यूल त्याचं पेंडीचं? तिला आहे ना, आता ही मोठी गाय, हिला 1 शेर पेंड आणि मापटभर आटा. बर. त्याची कणिकच अशी रबडी करून ठेवते. काय पावडर
तिचं काय जी ट्रीटमेंट आहे आपलं मेटाबोलाइट ही टाकायची तिला चालू करायची नव्यापासून. बरं मिनरल मिक्सचर ते सगळं मिक्स करूनच द्यायचं त्याला. हा म्हणजे आता आवड निवड नसते सर, मग वाकड असो वेलेले असो ते किंवा समजा कालवडी असो कालवडी असो सर सकाळच असतं. त्याच्यामुळे त्यांची पिशव्याची वाढ किंवा त्यांचं आणि जे त्यांचं खाण्यापिण्याचं वय असतं त्या त्यांना भरपूर पोटाला मिळाल्यामुळे ते लगेच जात वाढली जाते बरोबर. आणि जर त्याला दूध नाही पाहिजे मग त्याला पोट सुटणार डबकं होणार. ह्यांना काय ना जनताचा सुद्धा डोस नाही द्यायची गरज आहे, म्हणजे एकदम फुल पॉवर मध्ये सांभाळलेली होती. बर म्हणजे जर आणि तुम्ही त्याला जर समजा पोटभर नाही मग ती काहीतरी चारा हे खाणार, त्याला पोट सुटणार, त्याला 3-3 वर्ष पाणी घालत बसतात लोक. म्हणजे गाभण राहायला पण उशीर हो गाभण मग त्याला पिशवी वाढवणार, मग ती जेवढं खाय तेवढं खाणार, पण त्याचं मग ती काय धंद्यात ना पण ती पॉवरफुल मध्ये सांभाळावं लागते म्हणजे की तिथं कुठल्या खर्चात तुम्ही काटकसर करू शकत नाही करू शकत आणि करू पण नाही. नाही करून मग धंद्याचा उपयोगच नाही ना, मग ते धंदाच करू नये, मग कष्ट करून खाल्लेलं परवडलं. आता आम्हाला काय लोक म्हणायची, लोक कशी काय करायची, 2.5 एकर कोरडवाहू जमीन, पाणी नाही किंवा काय नाही, मग 2.5 एकरात घर समजा एवढी गाया. पण आता हे चांगले, पण ह्यांना कंदाड्याची वैरण 12 महिने कंदाड कडवळ वैरण पडलेली कधी घेत नाही मी. कडवळ ही पडलेली घेत नाही, पडलेलं कडवळ फुसकाट असतं त्यात, म्हणजे काहीच नसतं, उभं नसतं, माती त्याला मुळी धरलेली असते खाली डबल, त्यात काहीच म्हणजे कसंच नसतो. वैरण खडी घेणार आपण, मग ती महाग असो स्वस्त असो. थोडं कर्ज का व्हायना भाकर काळात बाबा आता दर नाही, कर्ज व्हायना, पण दर आल्यानं कर्ज फिट. एवढं म्हणजे एवढा एक संघर्ष ठेवावा लागतो, एवढं ठेवावं लागतं. आणि ह्यात दिलं काय करायचं आता नको विकायचं. आता ह्या 2 वर्षात जर हे माझ्या जागेवर कोण टिकलं नसतं. खरंय तुमचं म्हणणं. बरोबर. म्हणजे की तुमची जी विचारसरणी आहे ह्या विचारसरणीमुळे हा धंदा टिकलाय. नफ्याचं आणि फायद्याचं आणि तोट्याचं जर गणित बघत बसला तर एवढी चांगली जनावर आपल्या दारात नसती. आणि आज ही गोटा किती पैशाचा आहे केवढ्याचा आहे ही बी, म्हणजे त्यावेळी 0 पैशात जर दुष्काळात आता मध्ये जर लॉकडाऊन मध्ये इकला असता तर हे काय 0च बजेट होतं. बरोबर. किंवा तुम्ही म्हणला आज हे लाखा एक 80-90 लाखाची गाय तुम्हाला सांगतो 40-45-50 द्यायची बारी झाली असते. आता दुधाला दर आले मग काय करायचं. बरोबर. हे कसं असतं, कुठल्याही गोष्टीचा धंदा केला तर एक करायचा, ते डोक्याने भ्यायचं नाही, काहीच होत नाही, काही सुद्धा होत. बरोबर. म्हणजे तुमचं विचार स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह असलं पाहिजे तरच तुम्ही धंदा करू शकता. आणि हा तर तसाच करू शकतो, कारण दुधाच्या बाजारभावाचं अनिश्चित सगळं काम, कधी दर वाढतो कधी कमी येतो, कधी टिकवून धरायचं असलं ना ह्याला एक भांडवल तयार करणे, डोक्याने हळूहळू 1 आणली 2 आणली 4 आणली, पण गाय बी त्या मापात सांभाळावं लागते त्या, नाहीतर उगा गायांना उपयोग. तुम्ही संघर्ष करताय त्यातून गाय आणायचा आणि जर त्यांच्या चारा नियोजन महत्वाचं आहे ना, समजा नियोजन महत्वाचं आहे, बाकी काहीच महत्वाचं. नियोजन तुम्ही कसं येणार वागवता कसं सांभाळता ह्याच्यावर तुमच्या ह्याच्यावर. बरोबर.